हिंदीच्या मुद्द्यावर गुरुवारी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या, मोर्चाच्या वेगवेगळ्या तारखांची घोषणा झाली. मात्र 24 तासाच्या आत चित्र बदललं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार हे निश्चित झालं. अशी काय जादूची कांडी फिरली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कालच्या 2 पत्रकार परिषदांनंतर पडद्यामागे काय काय घडलं, कुणी कुणाला फोन केला, काय बोलणं झालं, मोर्चाची तारीख कशी बदलली गेली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. सकाळी सकाळी खासदार संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. राऊत कॅमेऱ्यासमोर येण्याआधी 8:55 त्यांचं ट्विट. या ट्विटचे पडसाद दिवसभर उमटत राहिले. कारण एकच मोर्चा होणार याचा अर्थ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मोर्चात सहभागी होणार, ठाकरे बंधू एकत्र येणार असा अर्थ काढला गेला. पडद्यामागे नेमकं काय घडलं तो सगळा घटनाक्रम नंतर स्वतः राऊतांनी सांगितलं. आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा. मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. काहीसा असाच घटनाक्रम मनसेच्या नेत्यांनीही सांगितला. फक्त ठाकरेच नाही तर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि इतर पक्षांनीही मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचा टप्पा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंची दादरमधल्या एका हॉटेलमध्ये भेटही झाली. काय काय करायचंय, कशा पद्धतीने आपल्याला लोकांना आव्हान करायचंय याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो. लोकांपर्यंत हा मोर्चा आहे हेही पोहोचवणं महत्वाचं आहे. ते कशा पद्धतीने पोहोचवायचं, विविध संघटनांना कुठल्या ते लोक भेटणार आहेत, कुठल्या संघटनांना आम्ही भेटणार आहोत याची प्राथमिक चर्चा करतोय. कोणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही. आत्ताचा जो विषय आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, मराठी माणसाच्या हिताचा आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार सक्ती लागू करते आणि त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र जर तुम्ही पाहाल तर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मराठी कलाकारांमध्ये असंतोष आहे, मराठी साहित्यिकांमध्ये असंतोष आहे, पालकांमध्ये असंतोष आहे आणि हा सगळा असंतोष हा आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. तो येणारी 5 तारखेचा मोर्चा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा मोर्चा असेल आणि याचं अनुकरण इतर राज्य देखील करतील. दोन्ही ठाकरे एका मोर्चात येणार आणि त्याला विरोधी पक्षातील काही नेते जोडले जाणार असं नियोजन आहे. मात्र शरद पवारांच्या एका वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जाते. कुणी सहभागी व्हा म्हटलं की होता येत नसतं, भूमिका समजून घ्यावी लागेल अशी मांडणी शरद पवारांनी केली आहे. त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल. कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता. मराठीच्या अस्मितेसाठी, मराठी वाचवण्यासाठी, हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यासाठी जर
हे दोनही बंधू एकत्र येत आहे, तर याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे. आणि या निमित्तानं जरी पुढचं पाऊल टाकलं जात आहे दोन भावांच्या एकत्रीकरणाचं, तर त्या संदर्भात आमची भूमिका अगदीच त्यांच्या समर्थनार्थच आहे असं मी मानेन. दोन मोर्चे आहेत. एक मोर्चा ज्याची व्याख्या मी अशी करतो की ज्यांनी हिंदी स्वीकारली, हिंदी महाराष्ट्रामध्ये सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला, त्यांचा एक मोर्चा आहे. आणि एक मोर्चा जो आहे तो राजसाहेबांनी त्यांची एक भूमिका मांडलेली आहे म्हणून मोर्चा आहे. ते ह्यांच्या मोर्चात जात आहेत, हे त्यांच्या मोर्चात जातात. तर आपण वेट अँड वॉचची भूमिका ठेवू, बघू. ठाकरे बंधूंचा मोर्चा मराठीच्या प्रेमापोटी की आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी असा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून विचारला जातोय. हिंदी सक्तीची नाही असं सरकारचे मंत्री पुन्हा पुन्हा सांगतायत. तिसऱ्या भाषेचा निर्णय मवियाच्या उद्धव ठाकरे सरकारनेच घेतला होता हे सांगण्यावर महायुती सरकारकडून जोर दिला जातो. केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांच्या मनामध्ये आत्ताच्या सरकारबद्दल गैरसमज निर्माण करायचा आणि भाषेमध्ये तेढ निर्माण करायचा. मोर्चा हा 2-4-5 तासात असतो आणि निवडणुकाला एकत्र येताना पुढच्या 5 वर्षाचं नियोजन करायचं असते. त्यामुळं निवडणुकीच्या बाबतीत त्यांच्याकडनं अधिकृत भूमिका येऊ द्यात, उबाटाकडनं परंतु उबाटाकडनं पण आणि मनसेकडनं पण. बघा, मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे. एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुकटे करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे. मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यामध्ये सक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे. भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे. मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. तिकडे वकील गुणरत्न सदावर्तेंनी मोर्चाला विरोध केलाय. हिंदी रोखणं म्हणजे मुलांच्या शिक्षणासोबत खेळ करणं आहे असं म्हणत ठाकरे बंधूंचा मोर्चा निघू देणार नाही अशी आरोळी त्यांनी ठोकली आहे. ज्ञान हे पैगे बरवा, ज्ञानच ईश्वर आहे. त्या बाल गोपाळांना ज्ञान अर्जनापासून थांबवा रे म्हणणारा, ज्ञानाच्या विचाराचा अभ्यासाची कत्तल करणारा हा मोर्चा आहे. आदित्य कोणत्या भाषेत पहिली भाषा म्हणून शाळेत शिकले, त्याचबरोबर राज ठाकरेंचा मुलगा पहिली भाषा कोणती म्हणून शिकला. एक लक्षात ठेवा, अरे असं करू नका रे, असं दळभद्री राजकारण करू नका. थोडा डोक्यातले जे विंडोज आहेत ते ओपन करा. चाइल्ड सायकोलॉजिस्ट कडे जा. सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, बरोबर आहे. याला ना मराठीशी घेणं देणं आहे, ना संस्कृतीशी घेणं देणं आहे. मागच्या वेळेला हाच फालतू माणूस हा सिद्धिविनायक मंदिरात काही नियमावली आली त्याच्यावर बोलत होता. आज मराठी माणसासाठी संपूर्ण महाराष्ट्र एक होतोय त्याच्यावर हा बोलतो. हा अतिशय तुच्छ दर्जाचा माणूस आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं आहे. त्याला महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतो. पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना तिसरी भाषा का हवी याचं उत्तर सरकारने आधी द्यावं अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी केली आहे. समन्वय समितीचं 29 तारखेचं आणि 7 जुलैचं नियोजनही त्यांनी सांगितलं की 7 तारखेला धरणं आंदोलन होतं आणि 7 तारखेला धरणं आंदोलन आहे. 29 जूनला सभा होती आणि 29 जूनला सभा आहे. जर समजा त्या तारखेपर्यंत सरकारला शहाणपण सुचलं तर 7 तारखेच्या धरणं आंदोलनाचं रूपांतर विजय मेळाव्यात करता येईल. जर सरकार नाही बदलं तर 7 जुलैच्या नंतर तुम्ही काय करणार असा प्रश्न आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलाच होता. तर 7 जुलैच्या नंतर आणखी आंदोलनं करावी लागतील. कुठल्याही कारणाने महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी मोर्चा काढण्याची वेळ येणं हे दुर्दैव आहे. पण राजकारणाने लोकांना इतकं उदासीन केलंय की या मराठीच्या मुद्द्यातही राजकीय पक्षांचा हेतू साफ नाही अशी सामान्य मराठी माणसाची भावना आहे. यातही महापालिका निवडणुकीची काहीतरी गणितं असतील असं मराठीबद्दल प्रेम असणाऱ्यांना वाटणं हे सुद्धा दुर्दैवीच म्हणावं लागेल आणि राजकारण्यांनाही ते गांभीर्याने घ्यावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.